बातम्या प्लसमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। राज्यात एक सुन्न करणारी घटना घडली। 8 वर्षांची अनु, 12 वर्षांची दीपिका, 14 वर्षांची सुष्मिता या 3 मुली 9 ऑगस्टच्या रात्री अंथरूण घालून जमिनीवरती झोपल्या होत्या, कारण त्यांच्या आश्रमशाळेत त्यांच्यासाठी खाटाच नव्हत्या। मध्यरात्री त्या खोलीमध्ये एक मण्यार साप आला आणि त्या तिघी पुन्हा उठल्याच नाहीत। गडचिरोलीतल्या धानोरा तालुक्यात जपतलाईच्या कुप्पा लिंगो अनुदानित आश्रमशाळेत ही घटना घडली। जागतिक आदिवासी दिनाच्या पूर्वसंध्येला त्या रात्री 3 आणखी मुली जखमी झाल्या, त्यांच्यावर अजूनही उपचार सुरू आहेत। ही केवळ सर्पदंशाची घटना नाही, ही आहे निष्काळजीपणाची तिडीक आणणारी साखळी। आश्रमशाळेच्या परिसरात जळाऊ लाकूड आणि विटांचे ढिगारी वर्षानुवर्ष पडून आहेत। मुली झोपत असलेल्या खोलीच्या खिडकी लगतच हे ढिगारे होते, त्यातूनच साप आत शिरला असा प्राथमिक अंदाज आहे। त्या रात्री वसतिगृह अधीक्षिकाही अनुपस्थित होत्या। घटना घडल्यावर मुलींना तातडीनं वैद्यकीय मदत मिळाली नाही। हे सगळं एकट्या सापामुळे घडलेलं नाही, या घटनेमागे वर्षानुवर्ष केलं जाणारं दुर्लक्ष आहे। ही तऱ्हा याच आश्रमशाळेची आहे का, तर तसंही नाही। महाराष्ट्रात राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या अनुदानातून शेकडो आदिवासी आश्रमशाळा चालतात। या शाळांमध्ये दुर्गम भागातल्या मुलांना शिक्षण, निवारा आणि जेवण मिळावं हा उद्देश, पण प्रत्यक्षात चित्र वेगळं आहे। पुरेशा खाटा नाहीत, स्वच्छता नाही, नियमित तपासणी नाही। शाळा तपासणी करायला जाणारे निरीक्षक खोटे अहवाल देतात हा आरोप नाही आहे। जपतलाईतल्या आश्रमशाळेबाबतच हे उघड झालंय। असा खोटा अनुकूल अहवाल सादर केलेल्या निरीक्षकाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ निलंबित केलं। कागद पांढऱ्याचे काळे करणाऱ्या व्यवस्थेतल्या अशा महाभागांना धडा शिकवायलाच हवा। खोटेपणानं केलेली आपली एक सही लहानग्यांचे जीव घेऊ शकते, त्याचं जराही शल्य त्यांना वाटत नाही। ही वृत्ती ठेचायलाच हवी। आश्रमशाळा हा उत्पन्नाचा मार्ग नाहीये, तर आदिवासींच्या दुर्गम भागातल्या विद्यार्थ्यांच्या उत्थानाचा उदात्त प्रयत्न आहे, याचं जरा तरी भान राखलं जायला हवं। गडचिरोली हा महाराष्ट्रातला सर्वाधिक दुर्गम जिल्हा, आत्तापर्यंत नक्षल प्रभावित राहिलेला। रस्ते कच्चे, रुग्णालय दूर, सर्पदंश झाल्यावर अँटीस्नेक व्हेनम म्हणजे सर्पविषारी प्रतिरोधक तातडीनं उपलब्ध होणं हे या भागात आजही आव्हान आहे। मण्यार सापाचं विष हे मज्जासंस्थेवरती हल्ला करतं। वेळेवर उपचार हेच रुग्णासाठी महत्त्वाचं, पण जपतलाईतल्या त्या मुलींना उपचार मिळवून देण्यासाठी यंत्रणेला मोठी कसरत करावी लागली। तिघींचे जीव वाचवण्यात ते प्रयत्न अपुरेच पडले। हे केवळ या एका घटनेपुरतं नाहीये। आदिवासी भागात आरोग्य व्यवस्था अधिक तत्पर करणं, या आव्हानावर मात करावीच लागेल। घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर भूमिका घेतली। जपतलाईच्या आश्रमशाळेचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला। खोटा अहवाल देणाऱ्या निरीक्षकाला निलंबित केलं। राज्यातल्या सर्व अनुदानित आश्रमशाळांची स्वतंत्र लेखापरीक्षणाची घोषणा झाली। सहपालकमंत्री जयस्वाल यांनी नवीन कार्यपद्धती जाहीर केली। मृत मुलींच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर झाली। अव्यवस्थेमुळे पुढे तरी हकनाक जीव जाऊ नयेत, यासाठी व्यवस्था अधिक सक्षम करावी लागेल। हाच या घटनेचा खरा धांडोळा।